नमस्कार प्रेक्षकांनो, कृपा माऊलीची या माझ्या नवीन चॅनलवरती आपले स्वागत आहे. मी रेश्मा आणि आज मात्र आपण खूप सुंदर असा जबरदस्त ट्विस्ट या तारिणी मालिकेमध्ये ऐकणार आहे. तर हो, तारिणी मालिकेमध्ये खूप खळबळजनक असा धक्का तुम्हाला बसणार आहे, असा ट्विस्ट आजच्या भागामध्ये आहे. तर हो, आता जेने खूप धमाकूळ घालत मात्र तारिणी मालिकेचा खरा गुन्हेगार पकडण्यास ती सक्षम झालेली आहे. हो, चला तर सविस्तर जाणून घेऊया की आजच्या मालिकेच्या भागामध्ये नेमकं काय आहे. तर इकडे मात्र केदार दया काकासोबत उभा असतो रूममध्ये आणि आता तेव्हा दया काकाने म्हणजेच त्याच्या वडिलाने त्याला धर्मसंकटात टाकलेलं असतं की खरंच आता इकडे तुला खरंच असं वाटते का रे केदार की हा युवराज मात्र दोषी आहे? खरंच तुला असं वाटते का? सांग ना मला. तेव्हा मात्र आता स्वतःच्या वडिलाला काय उत्तर द्यायचं, कारण त्याला तर माहिती असतं की युवराज हा खूप मोठा क्रिमिनल आहे. पण वडील बोलतात की सांग ना, अरे माझे डोळ्यात डोळे घालून मला एक वेळ तू सांग, खरंच हे तुझं असं शांतपणे वागणं मात्र मला खूप टोचतंय आणि तू माझ्या डोळ्यात घालून सांग की खरंच युवराज हा क्रिमिनल नाही आहे. तुला एक भाव म्हणून काय वाटते? तेवढ्यातच आता पाणी घेऊन तारिणी येते आणि तारिणी म्हणते की बाबा, आपण आता हे सध्या जी परिस्थिती आपल्या घरावरती आलेली आहे ती तशीच राहू देऊ ना. कारण माहिती आहे का, केदार तुम्हाला कसं सांगणार की युवराज गुन्हेगार आहे की नाही? मी तुम्हाला एक विचारू का बाबा, तुम्हाला काय वाटते? खरंच एक वडील म्हणून, युवराजचे वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं की खरंच युवराज गुन्हेगार आहे की नाही आहे? त्याने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा आता इकडे दया काका बोलतात की हे बघ, आतापर्यंतचं त्याचं जे वागणं, मी जे काही अनुभवलं आहे त्याच्यावरून मी असं सक्षम निर्णय नाही घेऊ शकत की तो खरंच गुन्हेगार आहे की नाही. कारण त्याच्या वागण्यावरून असं स्पष्ट होते की तो असूही शकते. तेव्हा आता तारिणी इकडे दया काकाला समजावून सांगते की तसंच केदारसुद्धा नाही सांगू शकत बाबा. मान्य आहे की एक भाऊ म्हणून तो युवराजबद्दल चांगलाच विचार करणार, पण ती परिस्थिती त्याने तर बदलणार नाही ना बाबा. म्हणून आपण ही गोष्ट परिस्थितीवर सोडून देऊ. त्यावर आता इकडे लगेच दया काका बोलतात की हे बघ, मी खूप हतबल झाल्यासारखं वाटतं गं. एक वडील म्हणून आपला मुलगा जेलमध्ये आहे आणि मी काहीही करू शकत नाही. खरंच मला याचा खूप त्रास होते. त्यावर आता तारिणी बोलते की हा त्रास तर तुम्हाला होतो, पण स्वतःची काळजी घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना बाबा. मग चला, आताच तुम्ही इकडे मात्र ह्या गोळ्या घेऊन घ्या. काय केदार, तुला माहिती आहे ना 10 वाजलेत, बाबाच्या गोळ्याची वेळ झालेली आहे आणि तू मात्र काहीही करत नाही आहेस. त्यावर आता इकडे दुसरीकडे आता कौशिकी तिच्या रूममध्ये, म्हणजे जे ऑफिस असतं तिचं घरामध्येच बनवलेलं, त्या घरामध्ये ऑफिसमध्ये बसलेली असते आणि तो आता ती लॅपटॉपवरती, तिच्या छोट्याशा लॅपटॉपवरती मात्र आता युवराजच्या हळदीचे फोटो बघत असते आणि त्याच्यात तिला तो क्रिमिनल गुलाब दिसतो आणि तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे आता पद्मिनी. आता पद्मिनी आल्यावरती बोलते की काय करते कौशिकी? किती दिवस झाला माझा युवराज जेलमध्ये आहे आणि तुम्ही दोघं काही करणार नाही आहेत का? त्यावर आता इकडे लगेच आता ही कौशिकी बोलते की हो मी करतो ना काकू, माझे प्रयत्न चालू आहे आणि मी हे सर्व काही तुम्हाला दाखवण्यासाठी करत नाही आहे. त्यावर पद्मिनी बोलते की काही प्रयत्न करत नाही आहे, ते सुद्धा नाही आणि तू सुद्धा नाही, पण तुझ्या प्रयत्नाला यश येत नाही आहे कौशिकी. खरंच ना, तुम्ही दोघं फक्त त्या तारिणी आणि केदारच्या बाजूने आहात. माझ्या युवराजचा कोणीही विचार करत नाही आहे. खरंच काय करावं ना मला कळत नाही आहे. त्यावर आता कौशिकी बोलते की तारिणीने जे केलं ते योग्यच केलं ना. केदारने जे काही बोललं आहे ते सुद्धा योग्यच बोलला ना. आपण असं नाकारू शकत नाही आणि त्यांना गुन्हेगार नाही मानू शकत. त्यावर आता पद्मिनी बोलते की हो ना, तुला तर त्या दोघांबद्दलच बोलावं वाटतं. ते दोघं सतत तुझ्या नजरेत चांगले असतात. आणि इकडे पद्मिनी बोलते की आता लगेच मी जाते, मला तुझ्याशी सुद्धा बोलायचं नाही आहे, ऐकायचं नाही आहे तुझं काहीच. त्यावर आता इकडे लगेच इकडे कौशिकीही तिचा हात पकडते आणि बोलते की काकू माझं ऐकू नका, पण मात्र तुम्ही पाहू तर शकता ना, बसा इथं. तेव्हा आता लगेच स्वतःचा लॅपटॉपमध्ये जो युवराजच्या हळदीच्या दिवशी त्याच्यात गुलाबचा फोटो असतो तो फोटो आता पद्मिनीला दाखवते आणि पद्मिनीच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. पण तरीही एक आई असून मात्र आता ती हे सत्य नाकारते. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की हे बघा काकू,
ज्या दिवशी युवराजची हळद होती त्या दिवशी हा गुलाब तिथं आलेला होता. बाकी युवराजच्या मित्रातून कोणीही आलेलं नव्हतं. म्हणजे याचा असं संबंध होतं की खरंच युवराज आणि मात्र इकडे गुलाबमध्ये काही ना काहीतरी नातं आहे. त्यावर इकडे लगेच आता पद्मिनी बोलते की हो ना, तू असं सुद्धा बोलून जा ना, की इकडे मात्र आता गुलाब तर मेलेला आहे, पण आता गुलाबचा जो काही ड्रग्ज डीलचं काम आहे ते आता हे सर्व काही तारिणी, म्हणजे तारिणी जशी बोलते, तू बोल ना कौशिकी, की यानंतर आता गुलाबचं काम हा युवराज करणार आहे आणि हा खूप मोठा गुन्हेगार आहे, कर, सिद्ध कर, बोल. त्यावर आता कौशिक बोलते की नाही काकू, मला तसं बोलायचं नाही. तर इकडे दुसरीकडे आता खूप निराश होऊन बसलेला असतो रूममध्ये केदार. आणि केदारला आता तारिणी बोलते की हे बघ केदार, जे चालू आहे ना घरामध्ये ते ठीक चालू नाही आहे, पण असं आपलं अशा वागण्यानं मात्र सत्यता बदलत नाही. तुलासुद्धा माहिती आहे की युवराज खूप मोठा गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा होणं हेच योग्य दिशा आहे. त्यावर केदार बोलते की हो, बरोबर आहे तारिणी, तू योग्यच बोलते. तर इकडे दुसरीकडे मात्र आता हा युवराज जेलमध्ये असतो आणि एक हवालदार त्याला जेवण घेऊन येते. आता जेवण घेऊन आल्यानंतर हवालदारला तो लगेच बोलते की तुला माहिती आहे ना मी कोण आहे, खांडेकर आहे, खांडेकर. आणि खांडेकर असं जेवण जेवत नाही. ही बघा ना, ही पोळी आहे की काय आहे, कोणाला तरी शाळेचे मुलं जे ग्राउंडवर खेळतात ना त्यांना हॉकी खेळण्यासाठी ही देऊन द्या, म्हणजे ना चांगल्या प्रकारे या अशा कडक पोळीने ते खेळू शकतील. तेव्हा मात्र इकडे हवालदारला तो बोलते की मी 2 दिवस झालं काही खाल्लेलं नाही आहे, तुम्हाला माहिती नाही का. तेवढ्यातच तिथं आता जेलमध्ये पोलीस इन्स्पेक्टर येते आणि बोलते की हवालदार राहू द्या, हे घेऊन जा तुम्ही, नाही जेवायचं ना. तो त्याची भूक मात्र पाणी पिऊनच भागवणार. त्यावर आता इकडे भुकेला असलेला युवराज आता हवालदाराच्या हातचं ताट घेतं आणि ते जेलचं जेवण एवढ्या फास्टमध्ये जेवतं, कारण 2 दिवसापासून तो खूप उपवाशी असतं. आणि आता वरतून म्हणतं की माझ्या आईनं शिकवलं मला की अन्न हे पूर्ण ब्रह्मण आहे, याला वाया जाऊ द्यायचं नसतं. त्यावर आता लगेच पोलीस बोलतं की हे बघ, तुझा जो माज आहे ना, काय झालं, उतरला ना. त्यावर आता युवराज बोलते की हे बघा, माझा माज आहे ना तो माझ्या नावातच आहे आणि मात्र हा कायम राहणार आहे. त्यावर आता इकडे मात्र दुसरीकडे तो पोलीस इन्स्पेक्टर समजावण्याचा प्रयत्न करतो की जे तुझ्या मनात आहे, जे तू खरंच क्रिमिनल असेल तर तू गुन्हा स्वीकार कर, नाहीतर जे मॅडमच्या नादात तू लावू नको, नाहीतर हे खाल्लेलंसुद्धा त्या बाहेर काढतील. तर इकडे दुसरीकडे मात्र आता चेतना काकू आता जेवण, दोघीचं ईशा आणि तिचं जेवण घेऊन रूममध्ये जातात. तेवढ्यातच तिथं तारिणी येते आणि तारिणी बोलते काकू काय झालं, आपण कौशिकीताई म्हणतात ना नेहमीच की आपण सोबत जेवायचं. पद्मिनी काकूचं तर जेवणात लक्षच नाही आणि रेखाई आणि मात्र निशी रूममध्ये जेवण करतात आणि इशू तुम्ही सुद्धा आता रूममध्येच घेऊन चालले. त्यावर चेतना बोलते की हे बघ, इथं नाही जेवायचं मला, मी घेऊन जाते. त्यावर आता तारिणी बोलते की बाबा आपल्यासोबत जेवण नाही करू शकत, पण आपण सर्व मिळून तर एकदा तरी एकसाथ जेवण करू शकतो ना चेतना काकू, तुम्ही ऐका ना माझं. त्या चेतना बोलते की तुला माहिती आहे ना घरची परिस्थिती काय झालेली आहे आणि कोणाच सोबत जेवायला तयार नाही आहे. जेव्हा सोबत जेवायला तयार होती ना तेव्हा जोडू आपण कुटुंब, आता जसं आहे ना तसं चालू दे. त्यावर आता इकडे लगेच केदार येतो आणि बोलतो की काकू जसं आहे तसं चालू दे, म्हणजे आपण जेवू ना सोबत, करू ना काहीतरी, सर्वांना सोबत आणायचा प्रयत्न. त्यावर तेवढ्यातच तारिणीला कॉल येतो. आता तिचे एक ओळखीचं कोणीतरी पंढरपूरला पोहोचलेलं असतं आणि पंढरपूरला गेलेल्या त्या व्यक्तीला आता तारिणी बोलते की हे बघ, तू पंढरपूरला गेले, पण मात्र माझा विठुरायाला एक निरोप सांग की माझं जसं चाललंय ना चांगलं होऊ दे म्हणून. आणि इकडे मात्र आता तेवढ्यातच तारिणीला एक आठवण येते, ती म्हणजे आषाढी एकादशीची. आता तारिणी चेतना काकूला म्हणते की आपण आपल्या घरी एकादशी ठरूया. म्हणजे आता त्यावर इकडे केदार एक श्लोक म्हणून बोलते की माझी आई नेहमी म्हणत होती की विठू माऊली जसे घरी येतात ना तेव्हा सर्व संकट मात्र दूर होतात आणि आपण ही एकादशीची छान प्रकारे तयारी करूया आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व संकटे दूर होतील. तर इकडे दुसरीकडे मात्र आता पद्मिनी ही दया काकासोबत भांडतच असते. ती बोलते की काय झालं, तुम्ही काहीही करू शकत नाही का माझ्या मुलासाठी. मला माहिती आहे हो, तुम्हाला युवराजचं काहीही देणं घेणं नाही आहे, कारण तुम्हाला एक मुलगा आहे ऑलरेडी आणि तो तुमचं म्हातारपणात करणार. पण एक सांगून देतो, माझा युवराजच माझी सुरुवात होती आणि माझे युवराजच माझा शेवट आहे.
तेव्हा आता लगेच दया काका बोलतात, मी काय करू, मी करतोय ना सोडवण्याचा प्रयत्न त्याला. त्यावर आता पद्मिनी बोलते की ठीक आहे ना, तुम्ही नाही करत ना नका करू, पण आता ही पद्मिनी मात्र तिच्या खऱ्या रूपात येणार आणि मात्र आता इकडे युवराजला सोडवण्याचा प्रयत्न करणार. त्यावर आता दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या एपिसोडच्या उद्याच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की इकडे मात्र आता तारिणी आणि केदारने विठ्ठलाची रुक्मिणीची मूर्ती घरामध्ये आणलेली आहे आणि छान भक्तिमय असं वातावरण तयार केलेलं आहे आणि त्या मूर्तीची विठू माऊलीची स्थापना करून आता त्यासमोर निशीला योग्य मार्ग दाखव यासाठी आता तारिणी समजावून सांगते की तू विठ्ठलाला म्हण, विठ्ठल तुझ्यासाठी जे योग्य आहे ना तेच करणार निशी. आणि तेव्हा ती आता पुन्हा जाते ते म्हणजे पद्मिनीच्या रूममध्ये. आता पद्मिनी लगेच तारिणीला असं रूममध्ये बघता क्षणी ओरडते आणि बोलते की तू माझ्या रूममध्ये आली तरी कशी. आणि तेव्हा आता तारिणी सांगते, तेव्हा आता पद्मिनी बोलते की तू पूर्ण चंद्रभागा असते ना त्याच्यामध्ये अंघोळ केली ना तरी तुझे पाप मात्र आता धुवून निघणार नाहीत. त्यावर आता लगेच इकडे तारिणी समजावून सांगते की काहीही झालं तरी असं कुणाच्या म्हणण्याने पाप धुवून निघत नसतात, ज्याला त्याच्या कर्माची फळं मिळतच असतात. तर आजच इथं ही तारिणी मालिका पूर्ण झालेली आहे. आजचा भाग पूर्ण झालेला आहे, म्हणून प्रेक्षकांनो असेच तारिणी मालिकेचे रोजचे एपिसोड आणि जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.